राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर नुकतीच तुम्ही अजित पवारांची भेट घेऊन आलेला आहात। मागच्या 2 दिवसांमध्ये राष्ट्रवादीबद्दल अनेक चर्चा झालेल्या होत्या। आजच्या भेटीमध्ये तुमची दादांसोबत काय चर्चा झाली? मला नियोजित वेळ 8:30ला मिळाला होता, पण त्या ठिकाणी काही महत्त्वाचे पदाधिकारी बसले होते, काही आमच्या विरोधातले पण काही आमदार बसलेले असल्यामुळे दादांनी मला 11:15चा वेळ विधान भवनला दिलेला आहे। त्यांच्या दालनामध्ये जाऊन मी 11:15 वाजता भेटेल। तुर्तास तिथे असलेल्या लोकांमुळे मी दादांशी मोकळा बोलू शकलो नाही। तुम्ही असं म्हणता की मोकळा बोलू शकलो नाही, नेमके असे कोण होते? कोणाचं नाव सांगता येईल तुम्हाला? ज्यांना डोहाळे लागलेत ना की आमचे 18 आमदार तिकडे जात आहेत, त्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की तुमचे दोघांमधला एक तिथे काय करत होता हे एकदा देवगिरीवर जाऊन चौकशी करून घ्या। खरं तर कालच अजित पवार यांनी खरं तर जशा पद्धतीने अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याच्यावरती नुकतंच शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली। त्यांनी असं म्हटलं की बजेटच्या आधीच काही गोष्टी कळाल्या होत्या, त्या अशा कळायला नको होत्या। कुठेतरी महायुती सरकारने महाविकास आघाडीचा धसका घेतलेला आहे असं सुद्धा त्यांच्या बोलण्यातून कळलं। नाही, आदरणीय साहेब हा देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, अनेक अर्थसंकल्प त्यांनी पाहिलेले आहेत, त्यांचा एक मोठा कार्यकाळ राहिलेला आहे। कालचा अर्थसंकल्प साहजिक आहे, 1994ला महिला धोरण जे राबवलं ते आदरणीय साहेबांनीच राबवलं, त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही। पण कालच्या अर्थसंकल्पामध्ये महिला असतील, युवक असतील, शेतकरी असतील, वारकरी असतील, या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून तो अर्थसंकल्प मांडला गेला। तो मजबूत अर्थसंकल्प मांडला। आज सामना पेपर जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये घोषणांचा म्हणजे पाऊस असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे त्यांनी एकतर कबूल केलं की घोषणा ज्या झाल्या त्या महाराष्ट्राच्या हिताच्या झाल्या। काल तुम्ही बघितलं असेल की आदरणीय जयंत पाटील साहेबांनी खैरात शब्द वापरला तुमच्याच मीडियासमोर की म्हणजे ते लाईन मला आठवत नाही, पण खैरात असा शब्द आला। शेवटी आता तुम्ही खैरात कसं म्हणू शकता या गोष्टीला? जनतेचा पैसा असतो, जनतेच्या पैशाचा टॅक्स वसूल होतो आणि तोच टॅक्स जनतेला सरकारकडून दिला जातो। म्हणून एखाद्या सरकारने त्या जनतेसाठी काही तरतूद केली असेल तर त्याला खैरात म्हणणं हे विरोधकांमध्ये ते ज्येष्ठ जयंत पाटील साहेबांसारख्या व्यक्तींना आणि त्यांच्या बाजूने उद्धव साहेब पण होते यांना न शोभणार आहे। त्याच्यामुळे फक्त विरोधासाठी विरोध म्हणून ते सगळं आहे। मात्र आम्ही कुठं काही धसका घेतलेला नाही, पराभव झालाय हे नक्की मान्य करतो, पण इथून पुढे त्या पराभवातून शिकून सुद्धा काल तुम्ही अजितदादांचं विधानसभेमधलं जर भाषण ऐकलं असेल तर त्यामध्ये त्यांनी एक शेर मारला होता की त्यात सांगितलं होतं की पराभव जरी झाला असेल तरी आम्ही खचून न जाता परत उभारी घेऊ। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहेबांना पण माहित आहे हा काय प्रादेशिक पक्ष आहे, त्यामुळे याची पाळंमुळं ग्रामीण भागात घट्ट रोवलेली आहेत। म्हणून महायुतीचा कुठं धसका घेतल्याचा महाविकास आघाडीचा प्रश्नच येत नाही। आम्ही महायुती म्हणून एक संघ आहोत आणि एक संघ लढू। मात्र बजेटमध्ये जो काल एक महत्वाचा विषय जो सगळ्यात जास्त चर्चेमध्ये आला तो म्हणजे लाडली बहीण योजना। तर या लाडली बहीण योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत असं कळतं आहे, त्याच्याबद्दल अनेक संभ्रम लोकांमध्ये आहे, त्यांचे निकष जे आहेत ते लोकांना अजूनही कळत नाहीये। नाही, त्यावर आज 2 दिवस, कारण आज शासकीय म्हणजे मंत्रालयाला सुट्टी आहे, अनेक तिथे ओएसडी तेच बसलेले होते दादांच्या बंगल्यावर। ते 4-5 जण एकत्र बसून त्यांनी आता ह्या योजना ज्या झाल्या, आता व्हॅट रद्द झालाय मुंबई आणि उपनगरामध्ये डिझेल आणि पेट्रोलवरचा, तर ती जी दर कपात झाली ती आज रात्रीपासून लागू होणार। काही ठिकाणी नक्कीच आता शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या योजना आहेत, पण ज्यावेळेस त्या त्रुट्या निर्माण होतात, आर्थिक निकष त्याला वेगवेगळे निकष लावले जातात, त्यावेळेस त्याला वेळ लागतो। पण आता याला काही वेळ लागणार नाही, ही प्रोसेस सुरू झालेली आहे। जर लाडली बहीण योजनामध्ये किंवा आणखी अन्नपूर्णा योजनेमध्ये काही त्रुट्या असल्या तर त्या नक्कीच सरकारकडून दूर केल्या जातील आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण बजेटवरती बोललो, पुन्हा एकदा मला तुमच्या पक्षाच्या विषयाकडेच यायचं आहे। तुम्ही जसं म्हणता आहात की देवगिरीवरती काही आमदार बसलेले आहेत, जयंत पाटील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून जो दावा केला जात आहे की आमच्याकडे अनेक आमदार जे आहेत ते संपर्कात आहेत, येतील, आजचं हे तुम्ही चित्र बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, काय भविष्य असणार आहे? मला तुर्तास तुम्हाला इतकंच सांगायचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजितदादांसोबत असलेला कुठलाही आमदार सध्या जाण्याच्या मनस्थितीत नाही। मात्र कालचा बजेट सादर झाल्यानंतर आणि पुरवणी मागण्या आता पटलावर ठेवल्या जातील किंवा पुरवणी मागण्या होतील, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विकास निधी आमच्या मतदारसंघात आणावा जेणेकरून आम्हाला पुढच्या विधानसभा लढायच्या आहेत, अशा आशयाने सुद्धा काही आमदार तिथे बसलेले आहेत। अर्थातच जयंत पाटील साहेबांना ते बऱ्यापैकी माहित आहे कोण बसलेलं आहे। मी बाहेर निघाल्यानंतर आता उदय सामंत साहेब पण तिथे आले। माझं जर खोटं असेल तर तुम्ही पूर्ण माहिती देवगिरीवरून घेऊ शकता। सकाळी पण 1-2 आमदार दादांना भेटून गेले, कारण मी सकाळी 7 वाजतापासून तिथे आहे। त्याच्यामुळे आमच्या संपर्कात 20 लोक आहेत असं म्हणणाऱ्यांनी त्यांचे 2 देवगिरीवर नाश्ता करायला आले होते का हे सुद्धा तपासलं पाहिजे। धन्यवाद।
आपण पाहत आहोत की खरं तर अशा पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादीमध्ये एक दावे केले जात आहे की अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, मात्र सध्या देवगिरीवरती असलेले आमदार कोण आहेत या संदर्भातली चर्चा आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.